पुढे जातो आता, काय या मुद्द्यावर खूप झालं. एक तुमच्यावर आरोप होतो आता, म्हणजे हा कसं आहे, महाराष्ट्रात 66 बिनविरोध आले आणि फक्त तुमचेच आले. फक्त सत्ताधारी पक्षाचे भाजपचे 44, शिंदेचे 22, फक्त तुमचेच कसे दमदाट्या करून पैसे देऊन तुम्ही आणले. दोनच गोष्टी सांगतो. एक, फक्त आमचे आले हे म्हणणं चुकीचं आहे. इस्लामिक पार्टीचा देखील आला, अपक्ष देखील आला. आला ना. हो. आता अपक्षाची काय ताकद असते? असते का काही ताकद? पण तोही आला ना. आणि मग मला हे सांगा, किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्या, बरोबर? नील सोमय्याच्या विरुद्ध काँग्रेसने उमेदवार नाही दिला. नील सोमय्याच्या विरुद्ध उबाठाला उमेदवार नाही सापडला. नील सोमय्यांच्या विरुद्ध शरद पवारांना उमेदवार नाही सापडला. आता तुम्ही उमेदवारच उभे नाही केले, इंडिपेंडेंट दुसरा उमेदवार त्यांच्या पुढे आहे. मुळामध्ये यांचा प्रॉब्लेम असा झाला की अनेक ठिकाणी यांना उमेदवारच सापडले नाही, उमेदवारच नाही सापडले. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे कल्याण डोंबिवली. आणि ते काय लॉजिक समजून घ्या. लॉजिक हे आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये जे काही दोन आमचे पक्ष आणि बंडखोरांचा विचार केला, 122 पैकी 105 लोक आमचे निवडून आले. आणि नंतरच्या काळामध्ये भाजपची शक्ती त्या ठिकाणी खूप वाढली आणि जी सगळी उद्धवजींची शिवसेना होती ती सगळी एकनाथ शिंदेजींसोबत आली, शिवसेनेत आली. कोणी त्यांच्याकडे राहिलं नाही, नेतेच राहिले नाहीत. आता त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही अलायन्स केला, एकदम ती जी महानगरपालिका आहे ती वन साइडेड होऊन गेली. कारण तिथे दुसऱ्या पक्षांचं अस्तित्व 2016-17 असलीच संपलं, त्यानंतर अस्तित्वच नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक वॉर्डांमध्ये यांना उमेदवारच मिळाले नाही, यांचं तिकीट घ्यायला लोक तयार. तरी पण तुम्ही लोकशाहीचे जर समर्थक असाल तर बिनविरोधला तुमचा विरोधच पाहिजे ना. मला लोकशाहीसाठी चांगलं. मला एवढंच सांगा, जर हे उमेदवार देणार नसतील तिथे, आम्ही का स्वतः आणून उभे करायचे? नाही आमच्या विरुद्ध राहा. आणि तुम्ही लोकशाहीचं एवढं सांगता, भारताच्या लोकसभेमध्ये 35 खासदार आजपर्यंत बिनविरोध गेले आहेत आणि त्यातले 33 नाही त्यातले 33 इंग्रजांच्या काळात गेले, काँग्रेसच्या काळात गेले. 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. पहिल्या लोकसभा आहे ना ती. पहिल्या तीन नाही पहिल्या 3 माझ्याकडे मी सांगू शकतो. नाही पहिल्या 3 निवडणुकीतलं नाही, आताच आहे. पहिल्या 3 निवडणुकीचं सोडून द्या. 51 ला 5 गेले, 57 ला सर्वात जास्त 7 गेले, 67 ला 5 गेले, ते 90 पर्यंत. नाही आतापर्यंत, आता मागच्या निवडणुकीत तर तुमचा सुरतचा जो उमेदवार तो आला होता ना. गेल्यात ना. मग मला एवढंच सांगा, लोकसभेत जर त्या ठिकाणी बिनविरोध जाऊ शकतात तर महानगरपालिकेत का जाऊ शकत नाही? मुळामध्ये आजही मुंबईच्या बाहेर प्रचाराला नाशिक शिवाय कुठे गेले सांगा? कसे यांच्यासोबत कार्यकर्ते राहतील? का लोक यांच्याकरता लढतील? गेल्या 2-3 वर्षामध्ये कुठल्या भागात जाऊन यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलेलं आहे? कुठल्या भागात जाऊन कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले आहेत? एवढी मोठी नगरपालिकेची निवडणूक झाली, त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण हारलो तर मुंबईत आपला ब्रँड राहणार नाही, घराबाहेर पडले नाही तो. असे थोडी पक्ष राहतात. कसे कॅन्डिडेट मिळणार आहे? कोण यांच्याकडनं लढणार आहे? एकत्र आले त्यामुळे तुम्हाला मिरची लागली असं ते बोलतात. मला हे सांगा, हे दोघं एकत्रित आले तरी कोणचा तीर मारला सांगा ना? कोणता तीर मारला? काही तीर नाही मारला. आणि आता 16 तारखेला दिसेल ना एकत्रित आल्यामुळे काय झालंय.